हॅलो 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 पप्प्या बाय. वेलकम बॅक. बॉलिंग मार्क वरती सध्या जितूला इंट्रोड्यूस केलं गेलं. 5 ओव्हरची मॅच आहे. 20 मिनिटांमध्ये आपल्याला षटकं हाताळायची आहेत. 5 जावं मॅचच्या दिशेने. एका बाजूला अर्थातच रावी 11 आणि त्यांच्या विपक्ष मी मराठा. टप्पा पहिल्यांदा चेंडू आतमधल्या दिशेने आलाय. डॉट बॉल येतोय. आतापर्यंत विचार केला 2 बॉलचा खेळ झालाय. इथे मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आलाय खरा. सिंगल येणार आहे आणि सिंगलच्या मदतीने धावफलक 2 या स्कोर कार्ड वरती आहे. एक धाव निश्चितच तिथे कंप्लीट होणार आहे आणि एका धावेच्या मदतीने धावफलक बघता बघता 3 या स्कोर कार्ड वरती आहे. प्रशांत चषकातील फर्स्ट राऊंड मधला शेवटचा सामना तुम्ही पाहताय. चेंडू आणि फळीमधला एक कडवा संघर्ष पाहायला मिळतोय. मी मराठा आणि त्यांचे विपक्ष रावी 11 अशी मॅच सुरू आहे. पहिल्या षटकातील खेळ अजूनही डॉट बॉल येतोय. डॉट बॉल येतोय. अजून एक डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल इथून मात्र धावफलक छोटा करणार आहे. धावांचा विचार केला धावफलकावरती 5 धावा आहेत. एकच धाव मिळणार आहे आणि एका धावेच्या मदतीने एक षटकाची झाली समाप्ती. धावफलक जाऊन पोहोचतोय 6 या स्कोर कार्डवर. 6 ऑन द स्कोर कार्ड. रावी 11 संघ टॉस जिंकला. प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि पहिल्या षटकाच्या मागे आतापर्यंत 6 धावा अर्जित केल्या. 6 ऑन द स्कोर कार्ड. एका बाजूला मी मराठा आणि त्यांच्या विपक्ष रावी 11. जोगेश्वरी पालघर हाफ मधील फर्स्ट राऊंडचा शेवटचा सामना आपण पाहतात. मी मराठा आणि त्यांच्या विपक्ष रावी 9. बॉलिंग मार्क वरती सध्या सँडीला इंट्रोड्यूस केलं गेलं. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे तिथे. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव निश्चितच मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक 7 या स्कोर कार्ड वरती आहे. बॅकफुट वरती गेले. पंच केलंय. एक धाव तिथे सुद्धा मिळणार आहे.
म्हणजे एका धावेने धावफलक बघता बघता 8 या स्कोर कार्ड वरती आहे. प्रशांत चषक 2025 आपण पाहत आहोत. प्रेक्षकांची अलोट गर्दी या क्रीडा नगरीवरती आहे. सातत्याने 14 वर्ष सुरू असणारी क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. अनेक मान्यवरांची मंडळी आजच्या दिवसामध्ये आपण पाहिली आहे. मनसे नेते माननीय श्री अविनाशजी जाधव साहेबांची सुद्धा उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. व्हाईट बॉलचे संकेत येत आहेत. एक्स्ट्राच्या रूपामध्ये ही धाव आहे आणि धावफलक 9 या स्कोर कार्ड वरती आहे. पहिल्या इनिंगचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एका बाजूला रॉबी 11 आणि त्यांच्या विपक्ष मी मराठा असा सामना सुरू आहे. टप्पा पडला, आतमध्ये आलाय खरा, परंतु ऑफस्टिकच्या थोडंसं बाहेर आहे. पंच दंडित करतायत. व्हाईट बॉलचे संकेत येत आहेत. रात्रीच्या सत्रामध्ये पंचांना एक्सरसाइज करण्यासाठी मजबूर केलं जात आहे. 10 ऑन द स्कोर कार्ड. डबल डिजिट मध्ये धावफलक आहे. रॉबी 11 टॉस जिंकला, फलंदाजी स्वीकारली आहे. बॅकफुटवरती गेले, कट करण्याचा प्रयत्न, एक धाव निश्चितच कंप्लीट होणार आहे आणि एका धावेच्या मदतीने धावफलक 11 स्कोर कार्ड वरती आहे. दुसऱ्या षटकातील अजूनही विचार केला चेंडू बाकी आहेत. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. टप्पा पडलाय, पुन्हा एकदा चेंडू स्किड झालाय. धुंड धुंड रे साजना. कमी बाउन्स मुळे थोडंसं सरप्राईज झालं, कारण ऑलरेडी मन बनवलं होतं बॅटरने की ऑन साईडला खेळायचं आहे. तिथे प्रोटेक्शन रिजन वरती आपल्याला मनीष पेट्रोलिंग करताना दिसत आहेत. जर्सी नंबर 10. स्टेप आउट केलंय. पायावरती चेंडू ब्रश करतोय, पायावरती चेंडू ब्रश करतोय, म्हणजे लेग बायच्या रूपामध्ये धाव आहे. 12 धावा धावफलकावरती आहेत. एक धावेने धावफलक 12 स्कोर कार्ड वरती आहेत. शेवटचा बॉल आहे, म्हणजे पॉवर बॉल असेल. पॉवर बॉलचे संकेत येतात. पॉवर बॉलचे संकेत येतात. मॅजिक बॉलचे संकेत येत आहेत. मॅजिक बॉलवरती सिंगल, म्हणजे 2 धावा मिळणार आहेत. धावांचा विचार केला धावफलकावरती 14 धावा आहेत. 14 ऑन द स्कोर कार्ड. 14 धावा धावफलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला, म्हणजे 7.5 सरासरीने धावा आल्या. सुरुवात चांगली झाली. डॉट बॉलने षटकाची सुरुवात झाली आहे. 14 वरती धावफलक अजूनही स्थिरावलाय. तिसरं षटक मार्गस प्रगती पथावरती इन प्रोग्रेस आहे. बॅकफुट वरती आले, तिथून मात्र चेंडू आतमधल्या दिशेने आला. ज्या रूमची गरज होती तो रूम मिळाला नाहीये. एक धाव निश्चितच मिळेल. इथे मात्र फर्निचर डिस्ट्रॉय. यूएस आय विल डेफिनेटली हिट. विकेटचं पतन. आतापर्यंत झालाय. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत माधवने केली आहे. बॅटिंग मार्क वरती अंशुला इंट्रोड्यूस केलं गेलं.
समोरच्या दिशेने केला क्षेत्ररक्षक आहे, डायरेक्ट हिटचे प्रयत्न होते. एक धाव निश्चितच कंप्लीट होते आणि एका धावेच्या मदतीने धावफलक 16 स्कोर कार्ड वरती आहे. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. 2 बॉल अजूनही बाकी आहेत. इथून तिसरं षटक प्रगती पथावरती आहेत. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत झाली आहे. 16 धावा धावफलकावरती आहेत. इथे वाईड+1 म्हणजे 2 धावा मिळणार आहेत. धावफलक 18 स्कोर कार्ड वरती आहेत. अठरा धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अजून एक सिंगल मिळेल आणि सिंगलच्या मदतीने धावफलक 19 या स्कोर कार्ड वरती आहे. तिसरा षटक प्रगती पथावरती आहे. या षटकातील अजूनही एक बॉलचा खेळ बाकी आहे. समोरच्या दिशेने फटका चांगला आहे. चेंडू थांबणार नाहीये. लॉंग ऑफ बाउंड्रीजच्या बाहेर महत्वाच्या क्षणी मोक्याच्या क्षणी आलाय चौकार आणि चौकाराने धावफलक 23 या स्कोर कार्ड वरती आहे. 3 षटकाची झाली आहे समाप्ती. बॉलिंग मार्क वरती सध्या विवेकला इंट्रोड्यूस केलं गेलं. विवेक वरती जबाबदारी आहे. एक अनुभवी खेळाडू आहे. त्या अनुभवाचा वापर त्याला करावा लागणार आहे. आतापर्यंत धावांचा विचार केला. 18 चेंडू मागे 23 धावा खर्च केल्या गेल्यात. महत्वाचे 12 बॉल बाकी आहेत. त्या 12 बॉलमध्ये किती धावा अर्जित करण्यात येतील रावी 9 संघाचं भविष्य अशावरतीच डिपेंड आहे. आउटसाइड एज ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. एक धाव डिक्लेअरच्या रूपामध्ये नक्कीच कंप्लीट होते आणि धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 24 या स्कोर कार्डवर. 24 धावा धावफलकावरती आहेत. उर्वरित 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. या 5 चेंडूवरती किती धावा अर्जित करण्यात येतील चौथ्या ओव्हरमध्ये हे सुद्धा बघण्यासारखं, कारण याच्यानंतर एक पूर्ण ओव्हर सुद्धा बाकी असेल. विवेक चांगला बॉल, टप्पा पहिल्यांदा थोडासा खाली राहिला आणि आतमधल्या दिशेने आला. बॅटरने ऑलरेडी मन बनवलं होतं की मला स्वीप करायचं, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं आहे. त्याच्यामुळे प्री कमिटेड स्ट्रोकला अर्थातच कुठेतरी वाव मिळाली नाहीये. लेग बाईसच्या रूपामध्ये धाव आहे. विवेकला आपण पाहतोय. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. या षटकामध्ये दोन्ही बॉलवरती सिंगलच्या रूपाने, म्हणजे ज्याला आपण क्रिकेटमध्ये ऑक्सिजन म्हणतो, त्या ऑक्सिजनच्या रूपामध्ये धावा मिळाल्यात. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय. SSS लाईव्हच्या माध्यमातून म्हणजेच श्री साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून या स्पर्धेचं प्रक्षेपण 2 कॅमेऱ्याने केलं जात आहे. प्रेक्षक राजा 12 वाजून जरी गेले असले तरी मोठ्या संख्येने युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा जोडला जातोय. विकेटचं पतन होतंय प्रेक्षक राजासाठी, अर्थातच वाईड प्लस विकेट म्हणजे धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 26 या स्कोर कार्डवर. 26.
पॅडल स्वीप क्षेत्ररक्षक आहे, फेकी झाली आहे. जितू चेंडू खाली आले खरे. धावांचा विचार केला धावफलकावरती 28 धावा आहेत. 28 ऑन द स्कोर कार्ड. चौथ्या षटकातील 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. स्टेप आउट केलाय, अजून एक झटका लागेल. स्टंपिंगच्या रूपामध्ये अजून एक झटका लागतोय. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. 2 टू गो. 2 टू गो. 28 धावा धावफलकावरती आहेत. बॅटिंग मार्क वरती स्वतः कर्णधार येतात. सद्दामला इंट्रोड्यूस केलं जात आहे. धावांचा वेग इथून वाढवणं गरजेचं आहे. धावांचा ओघ वाढवणं गरजेचं आहे. धावांचा विचार केला धावफलकावरती धावा 28 आहेत. 28 ऑन द स्कोर कार्ड. पॅडल स्वीपचा प्रयत्न होता सद्दामचा. डिक्लेअरच्या रूपामध्ये 1 धाव निश्चितच मिळेल. धावफलक 29 या स्कोर कार्ड वरती आहे. शेवटचा अंतिम बॉल या षटकातील बाकी. चौथं षटक विवेकने आतापर्यंत सामंजस्याने हाताळलंय. एक्स्ट्राच्या रूपामध्ये धावांचा विचार केला फक्त 2 धावा एक्स्ट्राच्या रूपामध्ये खर्च झाल्यात. ऑन अन ॲव्हरेज षटक आतापर्यंत चांगलं राहिलंय. पुन्हा एकदा पॅडल स्वीपचे प्रयत्न, संपर्क नाहीये परंतु लेग 22च्या रूपामध्ये 1 धाव आहे. 4 षटकांची झाली आहे समाप्ती. 30 धावा धावफलकावरती आहे. 30 ऑन द स्कोर कार्ड. तीस धावा धावफलकावरती आहे. 30 ऑन द स्कोर कार्ड. शेवटचं अंतिम षटक. शेवटचं अंतिम षटक घेऊन जितूला इंट्रोड्यूस केलं गेलं. 30 धावा धावफलकावरती आहे. 6 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. फर्स्ट राऊंडचा आजच्या रजनीमधला शेवटचा सामना आहे. प्रशांत चषक 2025 ची महत्वपूर्ण रजनी तुम्ही पाहतायत. प्रेक्षकांची अलोट गर्दी या क्रीडा नगरीवरती आहे. हा प्रेक्षक राजा मात्र प्रशांत चषकावरती प्रेम करणारा आहे, क्रिकेटवरती प्रेम करणारा. उद्या अर्थातच संडेची सुट्टी आहे आणि त्यांच्यासाठी अर्थातच क्रिकेटची अप्रतिम मेजवानी आपण पाहतोय. अंडरम क्रिकेटचा ठरणार. स्टेप आउट झाले. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू पुन्हा एकदा आपण पाहिला थोडंसं फिरकी घेतोय आणि फिरकी घेतल्यानंतर बाकी उर्वरित काम यष्टीरक्षकाने केलंय. विकेटचं पतन होईल. क्रॉस बॅटेड स्ट्रोक. मनीष थोडंसं फंबल झाले. 1 धाव निश्चितच रोखू शकत नाहीये. अजून एक प्रतिभावान खेळाडू. 31 धावा धावफलकावरती आहे. 31 ऑन द स्कोर कार्ड.
इथे फटका चांगला आहे. इन टू द गॅप, इन टू द कर्टन, स्ट्रेट 4 धाब्याने धावफलक पुढे सरसावला जाणार आहे. धावफलक धावून पोहोचेल 35 या स्कोर कार्डवर. 35 चेंडूचा विचार केला 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलचा खेळ झालाय. 35 धावा धावफलकावरती आहेत. मुख्याच्या क्षणी हा चौकार आलाय. अजून एक चांगला फटका क्षेत्ररक्षक आहे. फेकी सुद्धा झाली आहे परंतु एक धाव रोखू शकत नाहीये. एका धावेच्या मदतीने धावफलक 36 या स्कोर कार्डवरती आहे. येणारे 2 बॉल अजूनही महत्वाचे आहेत. 36 ऑन द स्कोर कार्ड थ्रू द कव्हर्स. खूप चांगली फटकेबाजी झाली आहे. इथे अजून एक चांगला फटका आहे. महत्वाच्या क्षणी, मोक्याच्या क्षणी चौकार आलाय. धावफलकाला घेऊन जाईल 40च्या पार का? तर या 40 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही येणाऱ्या चेंडूचा विचार केला. शेवटचा बॉल बाकी आहे. शेवटचा बॉल बाकी आहे. काय फलंदाजी करताना आपल्याला फलंदाज दिसतोय. रोहित आणि जयेश या जोडीने आतापर्यंत खूप चांगली कामगिरी केली आहे. इथे मात्र स्टेपआउट करण्याचा प्रयत्न. लेग बाईसच्या रूपामध्ये एक धाव आहे म्हणजे धावफलक 41. 42 इज अ टार्गेट. 42 धावांचं पाठलाग करायचंय. फर्स्ट राऊंडचा शेवटचा सामना तुम्ही पाहतायत. कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. प्रशांत चषक 2025 ची दुसरी महत्वाची रजनी. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. नाण्याची एक बाजू आपण चाचपडले जाऊया दुसऱ्या बाजूकडे.
प्रारंभिक जोडी आपण पाहतोय मनीष आणि विवेक ही जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तब्बल धावांचा विचार केला, धावांचा पाठलाग करायचा 42-42चं लक्ष समोर आहे आणि लक्षाला पार करण्यासाठी दोन बॅटर्स विवेक आणि मनीष ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. चला स्पीडअप करा, सुरुवात करा. फुल करायचं होतं, विवेकच्या माध्यमातून पहिली सिंगल कंप्लीट करण्यात येते. आणि एका बाजूला आपण पाहिलं तर मनीष लेफ्ट हँडेड हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याची ओळख राहिली अंडर क्रिकेट विश्वामध्ये मागच्या काही हंगामापासून मनीष हे नाव सुद्धा खूप चर्चेमध्ये राहिले. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आपण पाहतोय अजयला इंट्रोड्यूस केलं गेलं. बॅकफूट वरती गेले, जागा बनवली परंतु एकच धाव मिळणार आहे. रनआउटची संधी आहे. थर्ड अंपायरला रेफर केलं गेलं. ओयूटी आउटचे संकेत येत आहेत. बॅटरला जावं लागेल तंबूच्या आसराला. ओयूटी आउट, गॉन. बॅटिंग मार्क वरती विनायकला इंट्रोड्यूस केलं गेलं. दोन धावा धावफलकावरती आहेत. धीम्या गतीचा बॉल, फसवा बॉल, ट्रॅप रचला होता तिथे. धीम्या गतीचा बॉल आहे, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, आणि ते या बॉलवरती जज करता आलं नाहीये. तब्बल 42चा पाठलाग करायचा आहे. पहिलं षटक आतापर्यंत खूप चांगलं राहील. 4 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च झाल्यात. कव्हर्स थ्रू द कव्हर्स एक चांगला ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला. एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल आपण पाहिलं तर 3 या स्कोर कार्डवर.
इथे फटका चांगला क्षेत्ररक्षक तैनात, डायरेक्ट हिटचे प्रयत्न झाले, बॅकअप येईल तिथपर्यंत एक धाव नक्कीच कंप्लीट होणार आहे. एका धावेच्या मदतीने धावफलक 4 या स्कोर कार्ड वरती आहे. धावांचा विचार केला, 4 धावा धावफलकावरती आहेत, एका षटकाची झाली समाप्ती. गोलंदाजी मार्क वरती मारूफला इंट्रोड्यूस केलं गेलं. इथे मात्र फटका चांगला आहे, इंटू द गॅप. 4 धावेने धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 8 या स्कोर कार्डवर. 8 ऑन द स्कोर कार्ड. इथे मात्र व्हाईट बॉलचे संकेत येत आहेत, एक्स्ट्राच्या रूपामध्ये धाव आहे आणि धावफलक 9 या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल. तब्बल 42 धावांचा पाठलाग करायचा आहे. इथे मात्र आपण पहिला पोझिशन बनवून फुल करण्याचा प्रयत्न होता तिथे, परंतु चेंडूच्या खाली पोहोचू शकले नाहीयेत बॅटर. प्रॉपर पोझिशन मध्ये येऊ शकले नाहीये, त्यामुळे टाइम झाला नाहीये. डबल डिजिट 10 धावा धावफलकावरती आहेत. लॉफ केलंय, ऑन साइडला रनआउटची संधी निर्माण झाली आहे. तू वेगाने धाव कंप्लीट झाली आहे तिथे. बघता बघता डोळ्याचे पाप अर्थातच जसं मिटले गेले तशीच धाव कंप्लीट झाली आहे. धावांचा विचार केला, धावफलकावरती 11 धावा आहे. चेंडूचा विचार केला, चेंडू आतापर्यंत फेकून झाला 3. इथे मात्र वाईड प्लस वन म्हणजे धावफलकावरती 13 धावा आहेत. 13 धावा धावफलकावरती आहेत. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. इथे मात्र वाईट बॉल आहे, एक्स्ट्राच्या रूपामध्ये अजून एक धाव. 14 धावा धावफलकावरती आहेत. पंधरा धावा धावफलकावरती आहेत. स्टंपिंगच्या रूपामध्ये विकेट.
मॅजिक बॉल आहे, धावांचा विचार केला धावफलकावरती धावा आपण पाहतोय 15. मॅजिक बॉल असेल, बघूया फलंदाज इथे मात्र रिस्क घेईल का, रिस्क घ्यावी लागणार आहे. 42 धावांचा पाठलाग करायचा आहे. धावांचा विचार केला धावफलकावरती धावा आपण पाहतोय 15 आहे. थोडंसं स्पीडअप करायचं आहे, जास्त वेळ तुम्ही कंझ्युम करतायत. 15 धावा धावफलकावरती आहेत, महत्वाचा बॉल असणार आहे. इथून मात्र एका दुसरा मोठा फटका मॅचमध्ये पूर्णपणे टीमला आणू शकतो तुमच्या. फटका चांगला आहे, मॅजिक बॉल वरती आलाय चौकार, रूम मिळाला, त्या रूमचा फायदा उचललाय. तब्बल मॅजिक बॉलने बॅटिंग साठी मॅजिक दाखवलंय. 23 धावा धावफलकावरती आहेत, 23 धावा धावफलकावरती आहेत, 23 धावा धावफलकावरती आहेत. 42चा पाठलाग करताना 23 धावा धावफलकावरती आहेत. 23. विशालने आल्या आल्या मात्र स्वतःच्या संघाचा स्कोअर विशाल काय केलाय, 8ने धावफलक पुढे सरसावलं गेलं. 19ची गरज अजूनही आहे. 18-19 रन बॉल इक्वेशन, ऑलमोस्ट रन बॉल इक्वेशन आहे. मॅजिक बॉलने कुठेतरी मॅजिक दाखवलंय. रावी 9 संघ कुठेतरी या मॅच मध्ये आतापर्यंत हवी होता, परंतु मॅजिक केलंय आणि त्यानंतर पूर्णपणे मी मराठा संघ आता इथून मॅच मध्ये परत आलाय. चला घाई करायची, अंपायर आपल्याला सुद्धा विनंती आहे स्पीडअप करा, अदरवाईज पॅनलाइजला सामोरे जावं लागणार आहे. धावांचा विचार केला धावफलकावरती आपण पाहतोय फक्त आणि फक्त 27 धावा आहेत. 27 ऑन द स्कोर कार्ड. ते फटका चांगला आहे, डबल माइंडेड होते तिथे, सिंगल घ्यायचं आहे की डॉट बॉल खेळायचं आहे. 28 धावा धावफलकावरती आहेत. इथे पुन्हा एकदा फटका चांगला, रूम दिला आणि त्या रूमचा पुरेपूर फायदा उचललाय विशालला आपण पाहतोय. डायरेक्ट हिटचे प्रयत्न झालेत. एका धाब्याने धावफलक बघता बघता 33 या स्कोर कार्ड वरती आहे. तेरा बॉल मध्ये अजून 8ची गरज आहे. बॅटिंग मार्क वरती विशालला आपण पाहतोय अजूनपर्यंत 2 चौकारी सिंगलच्या मदतीने वैयक्तिक 9 धाब्यांवरती खेळताना दिसतोय. यॉर्करचा वापर, रनआउटची संधी फेकी झाली नाहीये, जिथपर्यंत थ्रो होईल 1 धाव नक्कीच कंप्लीट होणार आहे. 35 धावा धावफलकावरती आहेत.
12 मध्ये 7 धाब्यांची गरज आहे. इथे चुकी होती. मोये मुवमेंट आपल्याला पाहायला मिळतो. दोन्ही एंड वरती संधी होती रन आउट घेण्याची, दोन्ही एंड वरती ती संधी गमावली आहे. फटका चांगला इंटू द गॅप. विवेकच्या फळीतून चौकार आलाय आणि या मॅच मध्ये आता फक्त औपचारिकता शेष असं म्हणणं चुकीचं ठरणार नाहीये. धीम्या गतीचा बॉल मनगडाचा वापर केला गेलाय. पुन्हा एकदा मिसफील्ड आणि मिसफील्डच्या रूपामध्ये अजून एक धाव. स्कोर लेवल 1 धावेची गरज आहे. आई गावदेवी 11 टॉस साठी या. चला आई गावदेवी टॉस साठी यायचंय. त्याच्या अगोदर मॅन ऑफ द मॅच कडे वळूया. तो नो डाऊट विवेक ठरतोय मॅचचा मॅन ऑफ द मॅच. विवेक या.